दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमच्या चॅनलला आपल्याला कसं वाटतं प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल काल लागला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचं कमळ फुललंय. मात्र त्याच वेळी पंढरपूरमध्ये मात्र या कमळाच्या काही पाकळ्या गळून पडलेल्या आहेत. म्हणजे मागच्या निवडणुकीपेक्षा यंदाचा जो निकाल आहे तो फारच धक्कादायक आहे भाजपसाठी. त्यातल्या त्यात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटासाठी. खरं तर भाजपनं या निवडणुकीच्या अगोदर विठ्ठल परिवारातील नेते कल्याणराव काळे असतील, ॲडव्होकेट गणेश पाटील असतील यांना गळा लावलं होतं, आपल्या पक्षामध्ये आणलं. समाधान काळे यांनी पक्षामध्ये प्रवेश केला, गणेश पाटील यांनी पक्षामध्ये प्रवेश केला, आपल्या घरामध्ये उमेदवारी घेतली, निवडणुका लढल्या, भाजपने त्यांच्याकडे जागा सोडल्या, परिचारक गटाने ॲडजस्टमेंट केली, पांडुरंग परिवार 2 पावलं मागं आला. मात्र तो मागच राहिला. या निवडणुकीत भाजपचे केवळ 3 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत. बाकी 5 सदस्य हे विरोधी पक्षांचे आहेत. आणि त्यातल्या त्यात आमदार अभिजित पाटील यांनी जो प्रस्थापिताच्या विरोधात नारा दिला होता, भाजपच्या विरोधात नाही, प्रस्थापिताच्या विरोधात, आणि त्यातल्या त्यात काळे आणि गणेश पाटील यांना पराभूत करण्याचा चंग बांधला. विठ्ठल परिवारातील हे नेते, खरं तर हे सगळे नेते एकत्र असायला पाहिजे होते. मात्र या निवडणुकीमध्ये गणेश पाटील, कल्याणराव काळे, युवराज पाटील हे भाजपच्या व्यासपीठावर होते. तर दुसरीकडं भगीरथ भालके यांच्याबरोबर ॲडजस्टमेंट करून अभिजित पाटील यांनी आपल्या राजकारणाची चुणूक दाखवली. जरी ते माढ्यामध्ये त्यांना फार यश नाही आलं, माढा तालुक्यामध्ये यश आलंच नाही, मात्र पंढरपूर भागामध्ये जो माढ्याला जोडलेले जे गट आहेत ते मात्र त्यांनी आपल्या ताब्यात ठेवण्यामध्ये त्यांना यश पण आलं. आणि अन्य ठिकाणी सुद्धा, म्हणजे बाळवणीसारख्या ठिकाणी सुद्धा त्यांचा जिल्हा परिषद सदस्य विजयी झालेला आहे. आणि त्यातल्या त्यात भगीरथ भालके यांचं कौतुक केलं पाहिजे. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर प्रणिता भालके ह्या विजयी झाल्या. खरं तर त्यांना खूप त्यावेळेस स्वकीयांचा पण सामना करावा लागला. तेव्हा अभिजित पाटील, कल्याणराव काळे त्यांच्यापासून दूर गेले होते. ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा भगीरथ भालके यांनी ही सत्ता पंढरपूर नगर परिषदेची मिळवली. नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली, 11 नगरसेवक निवडून आणले. त्यामुळं भालकेची क्रेज पुन्हा पंढरपूर आणि मंगळवेढा भागामध्ये दिसून आली. आणि या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा त्यांनी कासेगाव गट, जो अत्यंत महत्वाचा आहे मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाकरता, तो गट जिंकला. आपले बंधू व्यंकटराव भालके यांना तिथे विजयी केलं. ज्या भगीरथ भालके यांचा याच कासेगाव गटामध्ये आत्ताचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष वसंतराव देशमुख आणि तेव्हा पांडुरंग परिवाराचे नेते असणारे वसंतराव देशमुख यांनी पराभव केला भगीरथ भालके यांचा 2017ला. आणि तेव्हा स्वर्गीय भारतनाना हे इथले आमदार होते आणि त्यातही भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. त्याच गटामध्ये पुन्हा भालकेंनी चंग बांधून आपले बंधू व्यंकटराव भालके यांना इथं या निवडणुकीमध्ये विजयी केलं. यामुळं भालके गटाकरता ही निवडणूक अत्यंत महत्वाची होती. जरी त्यांना मंगळवेढ्यामध्ये यश आलं नसलं तरी सुद्धा कासेगाव गट त्यांनी ताब्यात ठेवण्याचा जो त्यांचा प्रयत्न होता तो यशस्वी झालेला दिसतोय. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील जनतेनं भगीरथ भालके आणि अभिजित पाटील ही जी जोडी आहे यांना स्वीकारल्याचं चित्र आहे. कारण 8 पैकी 5 जिल्हा परिषदेच्या जागा या पाटील आणि भालके यांच्या गटाकडे आल्या. त्यातल्या त्यात अभिजित पाटील यांचं कौतुक केलं पाहिजे. ह्या भागामध्ये माढ्यात त्यांना पराभव पत्करावा लागलाय, परंतु पंढरपूर भागामध्ये त्यांनी इथले 4 गट ताब्यात ठेवलेले आहेत आणि 1 गट भालकेंकडे गेलेला आहे. याचबरोबर पंचायत समितीमध्ये समसमान बलाबलावर त्यांनी आणून सोडलेलं आहे 8-8 वर. आता पुढं ह्याच्यावर कसा तोडगा काढला जातो हे सगळं पुढे ठरेलच, परंतु विरोधकांकरता, म्हणजे परिचारक विरोधकांकरता ही जी निवडणूक आहे ती अत्यंत महत्वाची मानली जात होती. आणि ग्रामीण भागावर वर्चस्व कोणाचं आहे, परिचारकांचं एक हाती सत्ता होती जिल्हा परिषदेमधल्या 8 गटांवर आणि त्यातले 7 गट त्यांच्याकडे होते आणि पंचायत समितीवर एक हाती सत्ता होती. मात्र आता ज्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये लोकांनी सत्तांतर म्हणजे नगराध्यक्षपदी निवडून केलं, तसंच ग्रामीण जनतेने सुद्धा पाटील आणि भालके यांना इथं कौल दिलेला दिसतोय. हा परिचारक गटाकरता चिंतनाचा विषय आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी ह्या निवडणुकीमध्ये खूप आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. विठ्ठल परिवारातील नेते त्यांनी आपल्याबरोबर आले. कल्याणराव काळे, गणेश पाटील यांना घरात उमेदवारी दिली. निवडणूक असं वाटत होतं की ही एकतर्फी होतीये आणि अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांची ऐनवेळी झाली. जेव्हा उमेदवारी अर्ज मागे काढून घ्यायची मुदत संपली त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी आपली आघाडी जाहीर केली
असं असताना सुद्धा ग्रामीण जनतेनं ऐनवेळी झालेल्या भालके आणि पाटील यांच्या आघाडीला स्वीकारलं. काळे पाटील यांना पूर्णतः सपशेल नाकारलं. याचबरोबर परिचारकांना पण नाकारलं. म्हणजे नैसर्गिक ज्यांच्यावर तुमची युती आहे त्यांच्यावरच तुम्ही काम करा, आघाड्या करा, हा संदेश जनतेनं दिलेला आहे. पंढरपूर नगर परिषद निवडणूक, नगराध्यक्ष निवडणूक शिकलेला चेहरा जो दिला होता भालकेने, डॉक्टर प्रणिता भालके, याचबरोबर त्या लोकांत मिसळणाऱ्या होत्या सगळ्यांच्यामध्ये. त्यामुळं जनतेने त्यांच्या हातामध्ये नगरपालिकेच्या चाव्या दिल्या. तर जेव्हा पाटील आणि भालके हे एकत्र झाले ग्रामीण निवडणुकांमध्ये, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला. या खरं तर या निवडणुकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रचंड टार्गेट केलं होतं आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांना. मात्र पंढरपूर तालुक्यातल्या जनतेने पुन्हा आमदार पाटील यांनाच कौल दिला दिसतोय. जे माढा मतदारसंघाला जोडलेले जे गट आहेत तिकडचे, भोसे वगैरे अन्य गट, सगळे रोपळे वगैरे, ह्या सगळ्या ठिकाणी अभिजित पाटील यांना चांगलं यश मिळालेलं आहे. करकममध्ये सुद्धा चांगली लढत दिली. तिथलाही एक गण जो उमरे गण आहे तोही राष्ट्रवादीच्या ताब्यात आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये इथल्या निवडणुकीमध्ये जरी सोलापूर जिल्ह्यात जरी कमळ फार मोठ्या प्रमाणात फुललं असलं तरी काही पाकळ्या पंढरपूर तालुक्यात मात्र या कमळाच्या गळल्या आणि याचं नक्कीच शल्य भाजपला पण असणार आहे. आणि आता परिचारक गटाला हा विषय, हा आत्मचिंतन करायला लावणार आहे. नमस्कार.